भेटला तर सांगावी ही कहाणी. देव जर कधी भेटला तर सांगावी ही कहाणी. थकलेल्याही बाबाला द्यावी थोडी विश्रांतीची लेणी. थकलेल्या बाबालाही द्यावी थोडी विश्रांतीची ही लेणी. शांत झोप मिळावी त्याला, शांत झोप मिळावी त्याला. स्वप्नातही नसावी काळजी. बाबांच्या त्यागाला सरा हीच खरी त्यांना आदराने सुमनांजली. इयत्ता पहिलीचे सर्व विद्यार्थी आपल्या समोर सादर करत आहे दमलेल्या बाबांची या कहाणीतून. सर्वांनी एकदा सुंदर जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यावा. धन्यवाद. लेट्स स्टार्ट. कोमेजून निजलेली एक परिराणी उतरले तो डोळा सुकलेले पाणी. कोमेजून भिजलेली एक परिराणी उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी. रोजचेच आहे सारे काही आज नाही. माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही. झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत. निजेतच तरी पण येशील खुशीत. सांगायची आहे माझ्या जाणवल्या फुला दमलेल्या बाबाची या कहाणी तुला. गर्दी होती भारी घामाघूम राजा करी लोकलची वारी. नगरात गर्दी होती भारी घामाघूम राजा करी लोकलची वारी. रोज सकाळीच राजा निघताना बोले गोष्ट सांगायचे काल राहुनी आदले. जमलेच नाही काल येणे मला जरी आज परी येणार मी वेळेवर घरी. स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी. खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टी तरी परी. बांधीन मी थकलेल्या हाताचा झुला दमलेल्या बाबाची या कहाणी तुला. गेलो आहे बाळा पुराण हल्ली तुला झोपेतच पाहतो दूर. असा गेलो आहे बाळा पुराण हल्ली तुला झोपेतच पाहतो दूर. असा कसा बाबा देव करायला देतो लवकर जातो आणि उशिरानं येतो. एका घरी राहून या मनामध्ये घोर. तुला तुझा बाबा नाही मला माझी पोर. बालपण गेले सारे तुझी निसटून पुरे काळ तुझ्या माझ्या ओंजळी मधून. जरी असे तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे. तुझ्या जगात तुला बाबा